रोमकारास पहिला अध्याय आणि 16 वचन म्हणतं, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. पाऊल म्हणतो, मी लाजत नाही. का? कारण जग आपल्याला सत्याबद्दल लाज वाटायला लावते. आज जर एखादा व्यक्ती पैशांबद्दल बोलायला लागला तर त्याचा आदर केला जातो. आज जर आपण एखाद्या एंटरटेनमेंटबद्दल बोलायला गेलो तर लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. बट जेव्हा येशूबद्दल बोलायचा विषय येतो, लोक अनकम्फर्टेबल होतात. कारण सुवार्ता एक माहिती नाही आहे, ती एक शक्ती आहे. शक्ती व्यसन तोडण्याची, शक्ती तुटलेलं मन बरे करण्याची, शक्ती एक ओळख पुन्हा देण्याची, शक्ती एक पाप नष्ट करण्याची. विचार करा, जर सुवार्ता शक्ती आहे तर आपण आज अजूनही कमजोर का आहोत? रोमकारास 1 मोठ्या पापाबद्दल बोलत नाही, ते लपलेल्या पापांबद्दल बोलतंय. असे पाप जे आपल्याला वाईट दिसत नाही, ते आपल्याला खूप सामान्य वाटतात. सतत फोन स्क्रोल करणे, स्क्रीन मागे लपलेली एक वासना, सेल्फ लव नावाखाली एक अभिमान, सोशल मीडियासाठी जगणे. आपण ॲक्च्युली देवापासून पळत नाही आहे. आपण एवढे डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत की आपण देवाला दुर्लक्ष करतोय. जो शत्रू असतो, जो सैतान असतो, त्याला आपल्याला नष्ट करायची गरज नसते. आपल्याला जस्ट तो फक्त डिस्ट्रॅक्ट करत असतो. लास्ट टाईम मी आपण स्वतःला एक प्रश्न करू की लास्ट टाईम आपण कधी फोन साईडला ठेवून देवाला शांततेत ऐकलं आहे? आता नीट ऐका. एक सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला. इमॅजिन करा, एक माणूस जळत्या घरामध्ये अडकलेला आहे. चारी बाजूने आग आहे आणि बाहेर एक माणूस ओरडत आहे, बाहेर येऊन जा, मी एक मार्ग तयार केलेला आहे. पण तो घरात असलेला व्यक्ती म्हणतो, मी आधी स्वतःला साफ करतो, मग तुझ्याकडे येणार, मग बाहेर येणार. आपण देखील देवाबरोबर हेच करतो. आपण म्हणतो, मी आधी माझं आयुष्य सुधारणार, मी आधी पाप सोडतो. नाही, आपल्याला स्वच्छ होऊन जाण्याची गरज नाही. आपण जसे आहे आपण तसं देवाकडे गेलो पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त न्याय करण्यासाठी नाही आला, तो आपल्याला वाचवण्यासाठी आला होता. रोमकारामध्ये म्हटलं आहे की नीतिमान हा विश्वासाने जगेल. विश्वास म्हणजे फक्त मानून घेणं नाही, ते एक प्रकारे समर्पण करणं असतं. यामध्ये मी स्वतःवर विश्वास ठेवणं थांबून देतो, मी पापामध्ये उशीर करणं थांबून देतो आणि फायनली येशूला म्हणतो, येशू तू ये आणि माझ्या पूर्ण जीवाचा ताबा घे. आपल्यापैकी पुष्कळ जण असे आहेत जे सत्य जाणतात, मनामध्ये सगळ्या गोष्टी टोचत आहेत, पण जो बदल असतो तो ते घडवून आणत नाही. ते नेहमी पुढे ढकलत असतात. का? कारण आराम, रेस्ट आपला देव झाला आहे. उशिरा केलेलं आज्ञापालन देवाची आज्ञा मोडणं असतं. जर आपण येशूचे असाल तर आपण जगासारखे जगू शकत नाही. सेम कंटेंट पाहू शकत नाही सोशल मीडियावर, तेच विचार करू शकत नाही जे दुसरे लोक करतात, तीच इच्छा ठेवू शकत नाही जे दुसरे लोक ठेवतात. का? कारण आपण वेगळे आहेत. तुम्ही निवडलेले आहात, आपण ठेवलेले आहात. आपल्याला देवाने एका उद्देशासाठी बोलवलेले आहे. स्वतःला एक चॅलेंज द्या. स्वतःला विचारा, मी देवासाठी जगत आहे की लोकांच्या अटेन्शनसाठी जगतोय? मी आध्यात्मिकपणे वाढतोय की फक्त एंटरटेनमेंट होतोय? आज जर येशू आला तर मी तयार आहे का? आज या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, येशूबद्दल जाणणारे आणि येशूचा खरा पाठलाग करणारे. दोन्ही सारखे नाहीत. आता हा फक्त एक सरमन्स किंवा उपदेश नाही आहे, हा एक क्षण आहे. देव तुम्हाला बोलवत आहे. उद्या नाही, नंतर नाही, आत्ताच. जर एखादी गोष्ट तुमच्या हृदयाला टोचत असेल तर तो दोष नाही आहे, तो देव आहे. आजच येशूजवळ प्रार्थना करा, येशू मी तुझ्या जवळ येतोय, मी माझ्या मार्गाने जगून थकलोय, मी माझ्या पापांचा आज पश्चाताप करतो, माझे हृदय शुद्ध कर, माझे मन बदल, माझे सगळे जे बेडे असतील त्या सगळ्या तोडून टाक. आजपासून मी तुझा आहे. आमेन. तुम्ही अजूनही कमजोर नाही आहेत, तुम्ही अजूनही विसरलेले नाही आहेत, आपण अजूनही खूप दूर गेलेले नाही आहेत. येशूच्या सुवार्तेत आजही शक्ती आहे. येशू आजही जीव वाचवतो आणि येशू आज तुमचं आपलं आयुष्य बदलू शकतो. पापांशी खेळू नका, कारण येशूने त्याची किंमत अगोदरच चुकवली आहे.